हॅलो मुलांनो, तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही युट्यूबच्या लाईव्ह चॅट मध्ये सुद्धा टाकू शकता. मी त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. ठीक आहे. तर सायन्स 2 हा किंवा विज्ञान 2 भाग 2 हा पूर्ण तुम्हाला 40 मार्कासाठी येणारा म्हणजे एक पार्ट आहे. ठीक आहे. सायन्स 1 मध्ये कसं होतं की फिजिक्स आणि केमिस्ट्रीला थोडे मार्क्स विभागले जातात, पण 40 मार्क हे पूर्णतः तुमचे विज्ञान 2 या भागावरती अवलंबून आहेत. तर जास्त वेटेज आहे या या धड्याचं किंवा या पुस्तकाचं. तुमच्यापैकी कोणी असं आहे का की मला बायो खूप कंटाळवाणा वाटतो किंवा कठीण वाटतो, त्याच्यामधली नावं खूप बोरिंग असतात, मोठी मोठी असतात, त्यामुळे आम्हाला ते आवडतच नाही? नो मॅम, असं काही नाही. आम्हाला बायो खूप आवडतं. येस मॅम, माझा तर फेवरेट सब्जेक्ट बायो आहे. फेवरेट सब्जेक्ट आहे. मी तुमचे हँड सध्या खाली करते सगळ्यांचे. तुम्हाला काही प्रश्न असेल किंवा बोलायचं असेल तरच हँड रेज करा. ओके. अच्छा. नाही, मी खूप असं निरीक्षण केलेलं आहे मुलांचं की बऱ्याच जणांचं असं असतं की नको यार बायो म्हणजे नकोच, की त्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या स्पेलिंग्स असतात, खूप मोठे मोठे नावं, किचकट नावं असतात जी बोलताही येत नाहीत, तर आम्हाला बायो नकोच वाटतो, असं बऱ्याच जणांना होतं. आणि तुम्हालाही तसं फिजिक्स वाटतो जरासा, कारण तो समजून घेण्यामध्ये जरा अवघड असतो, त्यामुळं फिजिक्स वाटतो, बायो नाही वाटत. म्हणजे ऐकलं आहे की एकेकाने बोला. सानिया बोल. येस मॅम, ते बायो आम्हाला सेल्फ स्टडी कशी करायची ते थोडं सांगता का माहिती? आणि मी ऐकलं आहे, असं खूप विद्यार्थ्यांकडून ऐकले की त्यांना बायो खूप बोरिंग वाटतं आणि त्यांना असं वाटतं की बायो हे रट्टा मारण्याचा सब्जेक्ट आहे, पण तसं काही नाही. मी तुम्हाला सांगते, बायो हा तुमचा स्कोरिंगचा विषय आहे. तुम्ही याच्यात खूप चांगला स्कोर करू शकता. धडे तुम्हाला असं वाटेल की खूप आहेत आणि खूप त्याच्यामध्ये वेळ जाईल, पण मी तुम्हाला त्याचं ना चॅप्टर वाईज वेटेज सांगेन. म्हणजे एका प्रत्येक चॅप्टरला किती मार्क्स येतात आणि किती मार्क्स साठी ते येऊ शकतात, हे आपण असं अनालिसिस करून शिकलो ना किंवा अभ्यास केला तर मग ते तुम्हाला अजून सोपं वाटेल. आपल्याला सगळंच्या सगळं पाठ करण्याची गरज नसते. मी स्वतः सगळंच सगळं काही प्रश्न प्रत्येक धड्यातले पाठ करत बसलेले नव्हते. मी हे बघितलं की कुठल्या धड्याला किती मार्क्सचे प्रश्न आहेत आणि किती मार्कासाठी तो धडा येऊ शकतो. मग तेवढ्याच मार्काचे जे क्वेश्चन आहेत तेवढेच करायचे. आता समजा 3 मार्काचा एखादा धडा आहे, तर मग त्याच्यामध्ये मोठे प्रश्न जर येणारच नाहीयेत तर आपण मोठे प्रश्न का करायचे, राईट? तर छोटे जे क्वेश्चन आहेत तेवढेच करायचे आणि आपलं क्लिअर होतं. आणि डिस्कस करूया आज. आणि अजून एक बोलत नाही मॅम, म्हणजे आता जेव्हा आपण तुम्ही सांगितलं की 3 मार्कासाठी एखादा धडा असेल तर त्याचे क्वेश्चन जर म्हणजे ते आपल्याला पाठांतर किंवा ते जर परफेक्ट बनवायचे असेल तर आपल्याला कसं कळणार की ते 3 मार्काचे कोणते क्वेश्चन आहेत जे महत्वाचे आहेत किंवा येऊ शकतात परीक्षेमध्ये असं? आता हे सगळं मी तुम्हाला धडा आपण शिकू ना तेव्हा मी प्रत्येक धड्यावाईज आता आपण थोडंसं बघूया की प्रत्येक धड्याला किती मार्काचं वेटेज आहे आणि प्रत्येक धडा शिकताना मी तुम्हाला सांगत जाईल की हा धडा एवढ्या एवढ्या मार्कासाठी आहे आणि ह्या धड्यातले एवढे एवढे क्वेश्चन महत्वाचे आहेत किंवा मागच्या परीक्षेला कोणते कोणते प्रश्न आलेले, कोणते कोणते रिपीट झालेले प्रश्न होते, हे सुद्धा मी तुम्हाला त्यासोबतच सांगत जाईल, जेणेकरून तुम्ही ते लक्षात ठेवा आणि ते पुन्हा पुन्हा करू शकाल. IMP आपण लक्षात ठेवूया. मागच्या वर्षीचा पेपर पॅटर्नचा मी थोडा अभ्यास करते की जेणेकरून मला एक पॅटर्न समजेल, कुठले क्वेश्चन रिपीट येत आहेत. मी बरेच सारे क्वेश्चन पेपर चाळले आहेत आणि आता मला एक थोडा अंदाज आलाय की हे क्वेश्चन बरेचसे रिपीट होतात, सारखे सारखे येतात, तर आपण त्या प्रश्नांवरती, त्या धड्यांवरती जास्त फोकस करायचं. असा थोडासा मी तुम्हाला एक अनालिसिस करून सांगेल तुम्हाला. त्यामुळे आम्हाला ना प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पण सांगा. हो, हे सुद्धा एका लेक्चर मध्ये डिस्कस करू नक्कीच की कसं आहे, काय आहे. आणि अजून
आता ना कोणता धडा किती मार्काला येणार आहे ते सांगा, म्हणजे आम्ही लगेचच नोट करून ठेवतो. मी सांगते, मी बनवलंय ते चार्ट तुमच्यासाठी. आता मी इंट्रोडक्शन करते बायोचं. तुम्हाला बायो सगळ्यांना माहिती, आतापर्यंत तुम्ही एवढं शिकत आला आहात. बायो म्हणजे जीवशास्त्र, ठीक आहे. तुमचे मानवी शरीर, त्यानंतर सूक्ष्मजीव, प्राणी, पक्षी, झाड यांच्या संदर्भात जो काही आपण अभ्यास करतो तो जीवशास्त्रात करतो. जे सजीव असतात त्या सजीवांच्या रिलेटेड आपण जो काही अभ्यास करतो तो बायोमध्ये किंवा जीवशास्त्रात करतो. आणि तो आपल्याला इंटरेस्टिंग केव्हा वाटतो, जेव्हा आपण तो आपल्या लेवलला त्याचा विचार करतो. म्हणजे मागच्या वर्षी किंवा या वर्षी तुम्हाला बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या मानवी शरीराशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. हा, एक मिनिट. माझं एकदा कम्प्लीट झालं ना की मग मी तुमचं ऐकते, ठीक आहे. नाही तर मग अर्धवट राहत राहील. आता समजा आपण इंद्रियांबद्दल शिकतो, म्हणजे आपल्या ऑर्गन्स बद्दल शिकतो. मग आपण असा विचार करून शिकलो की अरे माझ्या शरीरामध्ये पण तो ऑर्गन आहे. आपण मेंदू बद्दल शिकतोय, ब्रेन बद्दल शिकतोय. मग आपण असा विचार केला की माझ्या डोक्यामध्ये पण मेंदू आहे, मग तो कसा काम करत असेल हे मला जाणून घ्यायची इच्छा आहे. की आहे, मी विचार करते, मला टच केल्यावरती म्हणजे कुठे मी स्पर्श केला तर मला त्याचा स्पर्श कळतोय, मला भाजलेलं कळतंय, एखादी गोष्ट गरम आहे की थंड हे मला समजते. पण ते कसं समजते विचार करून बघा. आपण बनलेलो आहोत, आपण माणूस आहोत, आपल्याकडे खूप सारे अवयव आहेत आणि ते चालतात सुद्धा. चालतात म्हणजे काही ना काही आपलं काम करत असतात. आपले हात, आपण सांगू तसं मी म्हंटल, मी विचार केला माझा उजवा हात मला वर करायचा तो वर होतो. मी डावा हात वर करायचं म्हटलं की डावा हात वर होतो. आपण चालायचा विचार केला की आपण चालतो, धावायचा विचार केला की आपण धावतो. पण हे सगळं आपल्या शरीरामध्ये कुठे ना कुठे याच्यामध्ये काही ना काही प्रोसेस होत असते. मग ती प्रोसेस कशी होते आपल्याला माहितीच नाहीये. आपल्याला शरीर दिलेलं आहे पण ते कसं काम करतं आपल्याला माहितीच नाहीये. मग आपल्याला आश्चर्य, साधा मोबाईल असतो, मोबाईलचा पण आपल्याला आश्चर्य वाटतं की नाही की अरे मोबाईलमध्ये एवढे ऍप कसे चालतात, हा गेम त्याच्यामध्ये कसं चालू शकतो, एवढं काही काही छान छान आपण मोबाईलमध्ये बघतो, ऐकतो, त्याचं आपल्याला आश्चर्य वाटतं. मग एवढं सुंदर शरीर आपल्याला जर देवाने दिलेलं आहे तर आपण त्याच्याबद्दल विचार का नाही करत की अरे हे कसं काम करत असेल. आपल्या पापण्या सतत बंद चालू होत असतात, हे कसं होत असेल आपल्याला माहित, आपण त्याच्यावरती कंट्रोल पण करू शकत नाही. आपल्या अननोईंगली, आपल्याला माहित नसताना सुद्धा मी तुमच्याशी बोलते, तुम्ही माझं ऐकताय, तरी सुद्धा ते होतच आहे. मग ते कसं होतंय, ठीक आहे. असा विचार केला ना की ते इंटरेस्टिंग होत जातं, तेव्हा आपण तो आपल्या लेवलला विचार करतो. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये आपला इंटरेस्ट वाढवू शकता. की ज्यांना बोरिंग वाटत असेल की नुसता रट्टा मारायचा विषय आहे, तर हा विचार करा की तुमच्या शरीरामध्ये खूप सारे अवयव आहेत, खूप साऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी, तुम्ही झोपेत असता, जागे असता, चालत असता, फिरत असता, जेवत असता किंवा अभ्यास करत असता, तुमच्यासाठी त्या काम करतायत. तुम्हाला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल ना? पण आता अशी दिसतोय तर आपण तसे कसे बनले असू हे आपण आपल्या उत्क्रांतीच्या धड्यामध्ये शिकणार आहोत. की आपण माकड होता, माकडापासून माणूस कसा बनला असेल, किती त्याच्यामध्ये बदल झाले असतील, किती बदलांना त्याला सामोरं जावं लागलं असेल. आपण 5वी 6वीला हे बघितलेलं आहे इतिहासामध्ये, पण पुन्हा आपण हे आता विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण बघणार आहोत. त्यामुळे हे खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. जेव्हा आपल्या स्वतःला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतो त्यावेळेला मग आपल्याला तो विषय बोरिंग वाटत नाही. मी प्रत्येक विषयाच्या बाबतीत तुम्हाला हेच सांगेल, तुमच्या स्वतःच्या लाईफशी त्याला रिलेट करायला बघा, म्हणजे तुम्हाला तो अजून जास्त मजेशीर वाटेल. जर तुम्ही त्याला फक्त विषय म्हणून त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, खूप बोर होतं. असं वाटतं शिया. मला असं गणिताच्या बाबतीत होतं थोडंसं, मला गणित ना म्हणजे रिलेट होतं थोडा, पण मला ते नाही आवडत. सगळं कॅल्क्युलेशन करायला बसायचं म्हटलं की कंटाळा येतं पण कंटाळा येतो, नाही आवडत. तसं काहींना होत असेल एखादा विषय की नाही मला हा नाहीच आवडत, पण आपल्याला आता अभ्यास करायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला मार्क्स मिळणार आहेत,
तर मग आपण थोडी मेहनत घेऊ शकतो की मला तो विषय निदान मार्क्स मिळवण्यापुरता तरी कसा आवडेल. ठीक आहे, मी तुम्हाला एक गुगल शीट शेअर करते, त्याच्यामध्ये आपल्या मार्क्सचं वेटेज आहे. ओके, दिसते तुम्हाला स्क्रीन? थोडं तिला स्क्रीन दिसते सगळ्यांना? हँड रेज करून सांगा मला. मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये मी नावं टाकलेली आहे, जेणेकरून तुम्ही अजून कन्फ्युज होऊ नये की अरे हे कुठलं नाव आलं. सेम इंग्लिश वाले आणि मराठी मीडियम वाले दोघांसाठी पण. तर पहिला आपला धडा आहे, एकूण आपले 10 धडे आहेत. ठीक आहे, 10 धडे आहेत आणि त्याच्यामध्ये पहिला धडा आहे अनुवंशिकता व उत्क्रांती. या धड्यामध्ये आपण काय शिकणार आहोत की आपलं इव्हॉल्युशन कशी झाली, आपली उत्क्रांती कशी झाली आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये आलेले अनुवंशिकतेने म्हणजे आपल्या मागच्या पिढीकडून आपल्यामध्ये आलेले काही नवीन जे गुण आहेत किंवा काही आपल्या सवयी असतात, काही गोष्टी असतात ज्या मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर होत असतात, त्याला म्हणतात अनुवंशिकता. त्याबद्दल आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. या धड्याचं वेटेज आहे टोटल 3 मार्क्सचं. ठीक आहे, विदाउट ऑप्शन 3 मार्क्सचं तुम्हाला या धड्याचं वेटेज आहे आणि विथ ऑप्शन 5 मार्क्ससाठी एक एक धडा मी सांगते, त्याच्यानंतर मी थोडं माईक ऑन करेल आणि मग तुम्हाला काही प्रश्न असतील तेव्हा हँड रेज करा, मी विचारेन त्यानेच सांगायचं. विथ ऑप्शन 5 मार्क्स हे टोटल जर केली तर याची टोटल होतात 40 आणि जर हे वेटेज विथ ऑप्शन केलं तर त्याचे मार्क्स होतात 60 टोटल आणि ते 40. ओके, हा, हे कोण आहे? किशोर वळवी. किशोर वळवी नावाने जे जॉईन झाले. बोल बेटा, तुला काय डाऊट आहे? मॅम, हा, जे धड्याचे जे लेसन पाठ्याचे नाव म्हणून मराठी मधून आहे ना, हा, तर अपत्तीच्या ऐवजी तिथं अपत्ती तला तळी. अरे ते ना थोडस टायपिंग मिस्टेक झालेलं आहे, कारण की मराठी टायपिंगला थोडा प्रॉब्लेम येतो ना, त्यामुळे झालेलं आहे ते. पण तुम्हाला समजतंय ना? हो मॅम. ज्याचं नाव घेऊन त्यानेच प्रश्न विचारा मुलांनी, नाहीतर गोंधळ होऊन जाईल. काजल शेख नावाने जे जॉईन झाले, तिला काय विचारायचंय? मी चॅट बॉक्स ऑन केलाय, फक्त मला त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न एकदाच दिसले पाहिजेत. ठीक आहे, एकदाच. सारखं रिपीट तर मग तुमचे प्रश्न घडवून जातील. एकदाच विचारा म्हणजे उत्तर द्यायला मला बरं पडेल. विदाउट ऑप्शनचं एकदा सांगता का? येस मॅम, ते समजलं नाही. हा, मी सांगते. 3 मार्क्स विदाउट ऑप्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न आपल्याला ऑप्शनला येतात, म्हणजे हे लिहा किंवा ते लिहा, बरोबर असे येतात.
हा मग जे ऑप्शनचे मार्क्स आहेत ते आहेत टोटल 5 मार्क्स. ठीक आहे, पूर्ण 5 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला ह्या धड्यावरती येणार आहेत. त्यातले 3 मार्क्स तरी तुम्हाला लिहिणं कंपल्सरी असतं. ओके, म्हणजे तुम्ही 5 सुद्धा लिहू शकता. एखाद्या धड्यातले मार्क्स कमी करून ह्या धड्यातले तुम्ही पूर्ण मार्क्स लिहू शकता. कसं ते असतं मी कसं मी तुम्हाला सांगेन नंतर. आधी आपण त्याचे मार्क्स किती आहेत ते बघूया. तुम्हाला पेपरमध्ये 40 मार्क्सचा हा पेपर असतो. ओके, 40 मार्क्स असतात सायन्स 2 साठी. पण जर आपण ऑप्शन सकट मार्क्स बघितले तर ते टोटल असतात 60. ओके, त्यानंतर सजीवातील जीवन प्रक्रिया या धड्यासाठी 4 मार्क्स आहेत आणि सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 साठी 5 मार्क्स आहेत. म्हणजे माईक ऑफ करा मुलांना. मॅम एक मिनिट, माझा आवाज नाही येते का? राज, मेसेज बॉक्स मध्ये अजिबात अभ्यासाव्यतिरिक्त दुसरे कुठलेच मेसेज नाही टाकायचे आहेत. तुम्ही जर बघितलेत हे जे तीन नाही 4 आणि 5 मोस्टली जे 5 मार्काचे क्वेश्चन धडे दिलेले आहेत, जसं की सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा 5 मार्कासाठी दिलेला आहे. पर्यावरणीय व्यवस्थापन हे पण 5 मार्कासाठी दिलेलं आहे. मग ह्या धड्यांमधून मोठे प्रश्न जे लॉंग आन्सर असतात ते येण्याची शक्यता जास्त असते. ओके, कारण की ऑप्शन सकट त्यांचे 7-7 मार्क होतात. त्यामुळे हे प्रश्न नेहमी जास्त करून आपल्या मोठ्या प्रश्नांसाठी येतात. जर तुम्ही प्रॉपर ह्या धड्यांचा अनालिसिस करून अभ्यास केलात तर तुम्हाला याच्यामध्ये 35+ जे 35 मार्कांपेक्षा जास्त स्कोर करणं देखील इझिली पॉसिबल होऊ शकतं. ओके, जो पहिला क्वेश्चन असतो, पहिला क्वेश्चन तुमचा छोटे योग्य पर्याय शोधा किंवा गटातनं बसणारा शब्द ओळखा या टाईप मध्ये छोटे 1 मार्काचे प्रश्न असतात. ते खूप इझी टू मॉडरेट लेवलला असतात. धड्याखालचेच प्रश्न मोस्टली येतात किंवा धड्याच्या आतमध्ये जे बॉक्समध्ये चौकोनामध्ये जे प्रश्न दिलेले असतात ते सुद्धा बऱ्याचदा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये येतात. तर पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न यांची डिफिकल्टी लेवल खूप सोप्या लेवलला असते की तुम्ही आरामात ते प्रश्न सोडवू शकाल. जर तुम्ही प्रत्येक धड्याखालचे योग्य जोड्या लावा, योग्य पर्यायी शब्द निवडा, गटातनं बसणारा शब्द ओळखा, हे सगळं व्यवस्थित केलं असेल तर तुम्हाला हे पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवणं खूप इझी जाईल. एका वाक्यात उत्तरे लिहा वगैरे एवढं जरी अभ्यास केला तरी पण तुम्ही आरामात त्याच्यामध्ये पास होऊ शकता. त्यानंतर तिसरा आणि चौथा क्वेश्चन हे लॉंग असतात. शॉर्ट आन्सर तिसरा क्वेश्चन आणि लॉंग आन्सर म्हणजे मोठी उत्तरे, जी आपण म्हणतो शास्त्रीय कारणे द्या किंवा त्याचे काही वैशिष्ट्ये वगैरे लिहिण्यासाठी आपल्याला येतात, मोठ्या मोठ्या नोट्स लिहिण्यासाठी येतात, त्या तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नामध्ये येतात. तर त्या धड्यांमध्ये आपण थोडंसं जे मोठ्या जास्त वेटेजची जी धडे आहेत ते आपण त्याच्यासाठी करणार आहोत. मी पुन्हा तुमचा माईक ऑन करते आणि परत एकदा सांगते, ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी आपला हँड रेज करा आणि त्यानंतर मी विचारेन त्या मुलाने प्रश्न सांगा, कारण की पुन्हा मग ना गोंधळ होईल आणि तुम्हाला कुणालाच काही कळणार नाही. साई देशमुख. साई देशमुख नावाने जे जॉईन्स आहेत, काय विचारायचंय तुला? टीचर म्हटलं तुम्ही सगळे लेसन सांगितले पेपर साठी 80 मार्क आले येताना.
सायन्स 1 40 मार्क्ससाठी, सायन्स 2 40 मार्क्ससाठी, असं मिळून 80 मार्काचा पेपर असतो तुमचा. अच्छा ठीक आहे. कारण टीचर तुम्ही हे सगळे लेसन इंग्लिश मध्ये टीच करणार आहे का? नाही, आपण मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोघांमध्ये पण मी सांगेन, जेणेकरून सेमीवाले आहेत त्यांना पण कळेल आणि जे मराठीवाले आहेत मोस्टली आपण मराठीमध्येच मी हे करणार आहे आणि टर्म्स ज्या आहेत त्या इंग्लिशमध्ये सुद्धा सांगेल, म्हणजे तुम्हाला आरामात कळेल. कारण जरी इंग्लिशमध्ये पूर्ण तुमचं लेसन असतं तरी आपण समजून कुठल्या भाषेमध्ये घेतो, मराठीमध्ये, बरोबर. मराठीमध्ये समजलं तर मग आपल्याला ते लक्षात राहतं. त्यामुळे आपण 60% मराठी, 40% इंग्लिश मध्ये पण सांगू. मनीषा, तुम्ही विदाउट ओपीटी आणि ओपीटी दाखवली ना, तर ते 3 मार्काचं जे क्वेश्चन होतं ते तुम्ही असं म्हणता. एकानेच कुणीतरी विचारा, मी नाव घेते त्याने. मनीषा पावरा, काय विचारायचं तुला? मॅडम तुम्ही ना जे दिलं आहे ना, तर तुम्ही काय पेपर घेणार का आमचं? आपण पेपर वगैरे ना आपल्या सगळं पूर्ण पोर्शन शिकवून झाल्यानंतर आपण पेपर सोडवायची सुद्धा प्रॅक्टिस करूया, जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्याला कसा पेपर सोडवायचा आणि त्याच्यामधून आपल्याला मार्क्स चांगले कसे मिळू शकतील. ठीक आहे. सानिया, काय म्हणतेस तू? मॅम, तुम्ही बोलत होता ना तेव्हा आवाज ब्रेक होत होता तुमचा. मग मी असं म्हणते की विदाउट ओपीटी आणि विथ ओपीटी यामध्ये तुम्ही ना ते 5 मार्क्ससाठी जे सांगितले, तर तुम्ही असं म्हणलात का ते त्या प्रश्नाचे उत्तर मोठे असतात आणि विदाउट ओपीटी आहे त्यात 3 मार्क्स दिले? तुम्ही सध्या ऑप्शन हा वाला पार्ट बघू नका, फक्त हा वाला जो विदाउट ऑप्शन वाला आहे ना, हे टोटल 40 मार्क्सचा तुमचा पेपर आहे. ठीक आहे. याच्यावरती फोकस करूया. जे 5 मार्क्स आणि 4 मार्काचे प्रश्न आहेत ते तुम्हाला जास्त करून लॉंग आन्सर साठी येतात. ठीक आहे. लॉंग आन्सर म्हणजेच जे मोठे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला हे 4 आणि 5 मार्क्स वाले येतात. त्याच्यामध्ये सुद्धा काही धडे असे आहेत जे इम्पॉर्टंट आहे, जसं की हा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. या धड्यावरती एक तरी मोठा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये येतो, तर तो आपल्यासाठी महत्वाचा झाला. मग आपण त्या धड्यातले जेवढे आपल्याला मोठे प्रश्न माहिती आहेत ते सगळे करणार आहोत. 4 मार्क्ससाठी मग तुम्हाला शॉर्ट आन्सर सुद्धा येऊ शकतात, नोट्स वगैरे येऊ शकतात आणि पहिला आणि दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यासाठी आपण तर सगळंच करणार आहोत. जोड्या लावा वगैरे हे जे काही तुमचे 1-1, 2-2 मार्काचे प्रश्न असतात ते तुम्ही प्रत्येक धड्याच्या खालचं केलेत, कारण ते सोपे असतात. एक जोड्या लावायची तर उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचंय, त्यामुळे ते काही कठीण असं नाहीये. तेवढं जरी पाठांतर केलं किंवा तेवढं जरी तुम्ही अभ्यास केलात तरी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये खूप चांगला स्कोर करू शकता. आता हा विथ ऑप्शन वाला काय भानगड आहे ते सांगते. हा असतो ज्या वेळेला तुम्हाला पहिला प्रश्न आला, पहिल्या प्रश्नाचा प्रश्न आहे 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी आहे. 3 रिकाम्या जागा आहेत, पण प्रत्येक वेळेला तुम्हाला 3च येतात का, प्रश्न 3च येतात का? नाही, 4 किंवा 5 प्रश्न येतात. त्या 5 पैकी 3 आपल्याला सोडवायचे असतात 3 मार्क्ससाठी, बरोबर? बरोबर ना? हा. आणि हे सगळे आहेत वेगवेगळ्या धड्यांवरती डिपेंड असतात, वेगवेगळ्या धड्यांमधून असतात. येस मॅम. आता समजलं विथ ऑप्शन काय आहे, की टोटल मार्क्स तर 3च आहेत, पण त्याच्यामध्ये पण आपल्याला ऑप्शन मिळतो की आपण कोणते सोडवायचे आहेत. येस मॅम. जर असं वाटत असेल तुम्हाला की एखादा धडा मला जमत नाहीये, कठीण जातोय, तर हे जे 60 मार्क आहेत या 60 मार्कातील कोणतेही 40 मार्काचे धडे तुम्ही एकत्र करून अभ्यास करू शकता आणि एखादा धडा स्किप करू शकता.
हे ऑप्शनचं एक सिक्रेट असतं की आपल्याला एखादा धडा खूप कठीण जातोय, नाहीच जमत आहे, मी खूप प्रयत्न केले पण मला तो नाही जमत आहे आता करायला, तर मग मी ह्या 60 मार्कांपैकी कोणतेही 40 मार्काचे धडे घेऊन त्याचा अभ्यास करू शकते. एखादा धडा स्किप केला तरी सुद्धा मला ऑप्शन असल्यामुळे मी तेवढे मार्क कव्हर करू शकते. असं त्याच्या मागचं एक काय म्हणूया मॅम हेतू आपल्यासाठी उद्देश करून दिलेला असतो. एक मिनिट प्रीती काय म्हणायचंय तुला? येस मॅम, जे पार्ट 2चं जे सायन्स जे पुस्तक आहे ना ते सगळं बायोलॉजीचं आहे का सगळे धडे? हो हो, पार्ट 2 दुसरा भाग जो आहे तो पूर्णपणे बायोलॉजी वरती अवलंबून आहे. थँक्स मॅम. हा श्रावणी, म्हणजे ते 40 मार्काचे जेवढे मार्क्स आहेत ना त्यावर आपण जास्त फोकस करायला पाहिजे. हो, आणि त्याच्यामध्ये पण ना काही असे धडे आहेत जे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क्स मिळवून देऊ शकतात, जसं की हे आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरणीय व्यवस्थापन, हरित ऊर्जेच्या दिशेने. पर्यावरण आपण लहानपणापासून 1ली 2री पासून आपण पर्यावरणाबद्दल शिकत आलेलो असतो, त्याच्याबद्दल आपल्याला बरीचशी माहिती असते, पोल्युशन वगैरे, बरोबर. आणि मॅम शिक्षा व उत्पत्ती हा देखील चॅप्टर महत्त्वाचा आहे. तर मग जर तुम्ही पर्यावरणीय व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि हा सामाजिक आरोग्यवाला हे जर धडे पूर्णपणे केले, किती मार्क्स झाले तुमचे? 5 आणि 3 8, 8 आणि 4 किती झाले? 12 मार्क्स पूर्ण तुमचे मिळाले. जर छोटे छोटे धडे आहेत हे आणि सोपे सुद्धा आहेत. जर हे धडे आपले पूर्ण पाठ झाले, 12 मार्क्स आपले सिक्युअर झाले. कसेही प्रश्न आले तरी आपण त्याच्यावरती लिहू शकतो. ओके, तर असं असतं. तुम्हाला जे सोपे वाटणारे धडे आहेत ते तुम्हाला निवडायचे आणि त्या धड्यांचा अभ्यास करायचे की तुम्हाला काहीही विचारलं तरी सुद्धा लगेच सांगता आला पाहिजे किंवा लगेच ते उत्तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अरे हा, याचं उत्तर हे आहे. मी तुम्हाला हे सजेशन देईन की आता पुढच्या आठवड्यापासून आपण रेग्युलर लेक्चरला सुरुवात करू. तर त्यावेळेस आपण जो धडा शिकतोय त्या धड्याचा धडा तुम्ही थोडा थोडा वाचून येत जा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला वाचून आल्यावरती कळेल की तुम्हाला काय येतंय, काय समजतं आणि काय समजलेलं नाहीये. म्हणजे समजलेलं नसेल तुम्ही लगेच त्यावेळेस विचारू शकाल, तुमचे शंका क्लिअर होतील. तुमचे जे काही शंका असतील त्या लगेच तिथल्या तिथे क्लिअर होऊन जातील आणि त्यानंतर तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपं पडेल. बायो हा असा विषय आहे की तुम्ही ज्याच्यामध्ये पाठांतर जास्त करण्याची गरज लागत नाही. एकदा आपल्याला त्याचं प्रोसेस कळालं की आपण आरामात आपल्या मनाने उत्तरं लिहू शकतो. ओके, फक्त लक्षात काय ठेवायचे असतात, इंग्लिश मीडियम किंवा जे सेमीवाले आहेत तुमच्यासाठी स्पेलिंग महत्वाचे आहेत. ठीक आहे, स्पेलिंग लक्षात ठेवण्याचं पण एक तंत्र असतं. तो स्पेलिंग 5 ते 10 वेळा लिहून काढायचं, आरामात लक्षात राहतं. जे कठीण कठीण शब्द तुम्हाला वाटतात ते तुम्ही 5 ते 10 वेळा वहीमध्ये तुमच्या लिहून काढा, ते तुम्हाला लक्षात राहून जातील. आणि वाचतानाच असं वाचायचं की ते स्वतःला कळलं पाहिजे, भले समोरच्याला नाही कळणार पण स्वतःला कळलं पाहिजे. सानिया, काय प्रश्न आहे तुला आता ह्याच्यात? नो मॅम, नाही. अजिता वसावे, तुला काय डाऊट आहे बेटा? आर्या इंगळे,
मॅम तुम्ही सांगाल का म्हणजे कोणता क्वेश्चन जास्त म्हणजे कोणत्या धड्यावरती जास्त आपण फोकस केला पाहिजे, त्यानंतर त्यामध्ये कोणत्या क्वेश्चन वरती आपण जास्त डिपेंड हो राहिलं हो पाहिजे असं हे सांगाल का? आपण कधी हो हो मी तुम्हाला हे नक्की सांगेन आणि हे आपण जेव्हा प्रत्येक धडा शिकू ना त्यावेळेस करूया. म्हणजे त्या धडा शिकता शिकता तुम्हाला ते लगेच लक्षात राहून जाईल. जर मी आता तुम्हाला सगळं सांगून ठेवलं ना की हा धडा करा, त्यानंतर ह्या धड्यातला हा प्रश्न येईल, तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. त्यापेक्षा मी तुम्हाला जेव्हा आपण धडा शिकू त्यावेळेला मी तुम्हाला सांगत जाईल. मॅम ओके मॅम. मॅम ते सेल्फ स्टडीचं पण सांगा ना कशी करायची ते. ओके मॅम. हा सेल्फ स्टडी प्रत्येक वेळी धडा शिकवण्याच्या अगोदर वाचायचा हा पहिला हे असतं सेल्फ स्टडीचा. म्हणजे त्यावेळेला आपल्याला कळतं की आपल्याला त्या धड्यातलं स्वतःहून किती समजतंय. मग दुसरं म्हणजे शिकवल्यानंतर शिकवून झालं, मॅडमनी शिकवलं आज एका लेक्चर मध्ये एवढं शिकवून झालंय, मग तो पुन्हा वाचायचा. त्यावेळेला आपल्याला जे पहिल्या वेळेस समजलेलं नसतं ते दुसऱ्या वेळेस समजतं. तरी सुद्धा समजलं नसेल तर विचारायचं आणि जे काही तुम्हाला समजलंय ते सोप्या भाषेमध्ये तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं. सोप्या भाषेत म्हणजे सगळं पूर्णच्या पूर्ण वाक्य लिहत बसायचं नाही. एक पॉइंट आहे, त्या पॉइंट एखादा महत्वाचा मुद्दा आहे, त्या मुद्द्याच्या खालती जे काही महत्वाचे पॉइंट्स तुम्हाला वाटतात ते शॉर्ट मध्ये लिहून काढायचे. त्याने आपल्याला व्यवस्थित म्हणजे आपल्याकडे एक रूपरेषा तयार होते. त्या उत्तरामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, महत्वाचे मुद्दे कोणते लिहायचे आहेत हे आपल्याकडे तयार राहतात. हे तुम्ही तुमच्या पुस्तक वहीमध्ये लिहून घेतलेत का सगळ्यांनी? किती धड्याला कोणते कोणते किती मार्क्स आहेत ते? हो मॅम. येस मॅम. मी तुम्हाला ग्रुपमध्ये सुद्धा हे सगळं करेनच. हॅलो मॅम झालं. ओके. हा आपला पुस्तक आहे. मी ज्यांचं राहिलंय काही हरकत नाही, मी ग्रुपमध्ये पुन्हा पाठवूया का सांगते की पॉइंट वाईज अभ्यास कसा करायचा. हा आपला एक धडा आहे अनुवंशिकता व तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे की त्या धड्यामध्ये मेन पॉइंट्स कोणते आहेत. जसं की हा पहिला मुद्दा अनुवंशिकता व अनुवंशिक बदल हा त्यातला पहिला पॉइंट आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे, दुसरा पॉइंट काय आहे, प्रतिलेखन, भाषांतर आणि स्थानांतरण हा त्याचा दुसरा मुद्दा आहे. तिसरा म्हणजे उत्क्रांती. हे पिंक कलर मध्ये आहेत ते महत्वाचे पॉइंट्स आहेत तुमचे. त्यानंतर उत्क्रांतीचे पुरावे हा त्याचा नेक्स्ट पॉइंट. त्याच्यामध्ये पण आतमध्ये काही सब पॉइंट्स आहेत. बाह्यरूपीय पुरावे, अवशेषांगे, भ्रूणविषयक पुरावे, त्यानंतर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, लॅमार्कवाद, जाती उद्भव, मानवी उत्क्रांती. तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की एका धड्यामध्ये कोणते कोणते सब पॉइंट्स आहेत. धड्याच्या सुरुवातीला हे सर्व दिलेले असतात, आहेत दिलेले इथे. ठीक आहे, मी तुमचा माईक म्यूट केलेला आहे, हँड रेज करून सांगा म्हणजे मला कळेल, किंवा असं आपल्या नेहमीप्रमाणे थम्सअप करा. ओके, हे दिलेले आहेत मुद्दे, हे रटून ठेवायचे का ते पण सांगते. प्रत्येक धड्यामध्ये कोणते कोणते सब पॉइंट आहेत हे जेव्हा तुम्हाला माहिती असतं त्यावेळेला आपल्याला हे ओळखता येतं की तो प्रश्न कोणत्या धड्यातून आलेला आहे, कोणत्या पॉइंट मधून आलेला आहे. त्यावेळेला जरी तुम्हाला उत्तर येत नसेल आणि तुम्हाला आठवलं की अरे मॅडमनी याच्या संदर्भात हे असं काहीतरी आम्हाला सांगितलेलं असं मला थोडंफार आठवतंय, तर त्या थोडंफार आठवण्याच्या ह्याच्यावरून सुद्धा तुम्ही आरामात
काही ना काही उत्तर लगेच लिहू शकता. आपलं जर तुम्ही आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये वर्गामध्ये व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला काही ना काही त्याच्या संदर्भात तर नक्कीच आठवेल आणि ते आठवलं की मग तुम्ही त्याबद्दल लिहू शकता. आता अनुवंशिकता व अनुवंशिक बदल हा पॉइंट आहे. याच्यामधून हा प्रश्न आला की 1901 साली कोणत्या सायंटिस्टला उत्परिवर्तनाचा सिद्धांत समजला. तर तुम्हाला हे तर आठवेल ना की अरे मी मध्ये हे वाचलं होतं कधीतरी. अनुवंशिकता व अनुवंशिक बदल ह्या पॉइंट मध्ये मी 1901 ऐकलं होतं किंवा वाचलं होतं. मग त्याच्यावरून तुम्हाला हे आठवायला मदत होते की ह्याचं उत्तर नक्की काय आहे. त्यामुळे उत्तर पाठ करण्या अगोदर तुम्ही काय पाठ कराल, प्रत्येक धड्यामध्ये असणारे सब पॉइंट्स आणि त्यानंतर पूर्ण धडा शिकवून झाल्यानंतर प्रत्येक पॉइंटच्या संदर्भात 5 वाक्य लक्षात ठेवायची जी महत्वाची असतील. ओके, 5-6 तुम्हाला जी महत्वाची वाटतील तेवढे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवू शकता प्रत्येक ह्याच्यामध्ये. म्हणजे पूर्ण धडा तुमचा 1 ते 1.5 पानामध्ये तुमचं लक्षात राहतो. नोट्स कशा काढायच्या वगैरे सुद्धा मी तुम्हाला हे सांगेन जेणेकरून तुम्ही चांगला अभ्यास करू शकाल. आतापर्यंत हे कळालं की प्रत्येक धड्यामधले सब पॉइंट्स लक्षात ठेवायचे आणि त्या सब पॉइंट सोबतच त्याच्या सोबत धडा पूर्ण शिकवून झाल्यानंतर त्या सब पॉइंट सोबतचे 5 मुद्दे जे महत्वाचे आहेत त्यातले हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. इथपर्यंत समजलं मुलांना? त्यावेळेला मग अनुवंशिकता व अनुवंशिक बदल कसे झाले असा प्रश्न आला तर तुम्हाला त्यातले कमीत कमी 5 मुद्दे तरी आठवत आहेत, राईट? 5 मुद्दे तरी आठवत. त्यावरून तुम्ही अजून आपल्याला कसं असतं बरेचदा असं होतं ना की अरे मला एक पहिला पॉइंट सांग मग मी बाकीचं लिहिते. तुम्ही असं परीक्षेमध्ये तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला विचारता की मला एक मुद्दा सांग, पहिलं वाक्य सांग, मग त्याच्यानंतर बघ मी सगळं लिहून टाकतो उत्तर. असं होतं कधी? यस टीचर. मग जर आपल्याला त्यातले मुद्दे माहिती असतील रटून ठेवायचे. एकदम असे ना की तुम्ही झोपेतून उठून तुम्हाला विचारलं ना तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अशा प्रकारे 1 ते 1.5 पानामध्ये आपण अख्खा धडा लक्षात ठेवू शकतो. कारण की आपण प्रत्येक मुद्दा घेतलाय, मुद्द्यातले 4-5 वाक्य जी महत्वाची आहेत ती लक्षात ठेवलेली आहेत. 1 ते 1.5 पानामध्ये अख्खा धडा आपला क्लिअर होतोय. यस मॅम. आणि धड्याच्या खालची प्रश्न उत्तरे करता करता धड्यामध्ये ही जी प्रश्न आहेत थोडे आठवा किंवा असे काही चौकोनामध्ये जी तुम्हाला महत्वाची माहिती दिलेली आहे ही सुद्धा वाचून ठेवायची. बऱ्याचदा जे 1-2 मार्काचे प्रश्न असतात ते यातून येतात. आपल्या पचन संस्थेतील आंत्रपुच्छ या अवयवाचे काय काम आहे? 1 मार्काचा प्रश्न आहे. हा बोल. ते पॉइंट पाठांतर करावे लागतात का? कोणते धड्यामधले ना, धड्यातले मेन पॉइंट्स ना, हो त्याला आधी तेच मेन आहेत, ते पाठांतर करूनच ठेवायचे. प्रत्येक धड्यामध्ये काय सब पॉइंट्स आहेत हे तुमचे तोंड पाठच असले पाहिजे आणि जेणेकरून हॅलो मॅम, तुम्ही पॉइंट्स देणार आहात? हा बोल. मॅम इंग्लिश मध्ये सांगता का थोडं? अच्छा, हिंदी मध्ये का? ओके. मैंने ये बोला कि हर एक मॅम. मॅम इंग्लिश मध्ये. अरे मुलांनो, हा सेम क्वेश्चन आहे. तुम्हाला फक्त ना मेन त्यातलं सार समजून घ्यायचं. म्हणजे मतलब आपको यही समझना है कि ये लेसन है कोई भी. अभी बोला. अच्छा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मराठी समजतं ना? येस मॅडम. येस.
मॅम. Yes, ma'am. ते सगळे मराठी शाळेत येस मॅम. सेम मी तुम्हाला इंग्लिश धड्यासोबत पण सांगते. मॅम पण थोडे इंग्लिश बी सेंटेन्स बोलत जावा. ओके बेटा. ओके हे तुमचे लेसन्स आहेत इंग्लिशचे. आता तो हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये जे काही तुमचे फर्स्ट हे पहिले दिलेले मुद्दे आहेत, जे पॉइंट्स दिलेले आहेत, हेरिडिटी अँड चेंजेस, इव्हॉल्युशन, डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, हे सगळे तुम्हाला आधी लक्षात ठेवायचे. ओके. Yes, ma'am. सगळं काही पाठांतर करण्याआधी हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आणि पूर्ण धडा शिकवून झाल्यानंतर तो धडा वाचायचा. या पॉइंटच्या रिलेटेड हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस ह्या पॉइंट मध्ये जे महत्वाचे 5 मुद्दे तुम्हाला वाटतात, 5-6 जे काही महत्वाचे मुद्दे वाटतात ते लगेच तिथे लिहून काढायचे. मग दुसरा मुद्दा घ्यायचा ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. हे त्याच्या रिलेटेड आहे. मग लगेच त्याच्यामध्ये काय काय ही डायग्राम दिलेली आहे. पण डायग्राम तिथल्या तिथे डायग्राम काढायची आणि त्या डायग्राम वरून एक्सप्लेन करायला बघायचं की डीएनए आहे, डीएनए एंटर्स विथ आरएनए पॉलिमरेज, देन RNA nucleotides are connected with the DNA and then transcription process is going on. डायग्राम बघायची. डायग्राम वरून आपल्याला पूर्णतः उत्तर लिहिता येतात. हा बायोचा सगळ्यात मोठा फायदा असतो. तुम्ही जरी उत्तर पूर्ण पाठांतर नाही केलीत आणि तुम्हाला डायग्राम येत असेल, तुम्हाला जर आकृती माहित असेल, आकृतीतली पूर्ण नावं माहिती असतील, त्याच्यावरून आपण पूर्ण उत्तर लिहू शकतो. मी मोस्टली असंच करायचे. माझी BSc MSc मी हेच केलंय. जर त्या उत्तरामध्ये डायग्राम आहे, मी पाठांतर करतच बसायचे नाही. डायग्राम अशी लक्षात ठेवायची की आपल्याला उत्तर आपोआप लिहिता आलं पाहिजे. सगळ्यात जास्त फायदा कुणाला माहितीये? मराठी मीडियम मधली जी मुलं आहेत त्यांचा. मराठी आपल्याला चांगली येत असते. ठीक आहे. त्यामुळे आपण आपल्या भाषेमध्ये आपल्याला जे समजलंय ते डायग्राम वरून बघून लिहू शकतो. आता जी मराठीवाली मुलं आहेत, डीएनए हे RNA पॉलिमरेज सोबत किंवा जे मराठीमध्ये त्याचं नाव आहे, कसं तुम्ही तुमचं हे प्रतिलेखन डीएनए RNA पॉलिमरेजला अटॅच होतं. RNA पॉलिमरेज सोबत एक मिनिट RNA पॉलिमरेज सोबत काम करतं किंवा RNA पॉलिमरेज DNA पॉलिमरेजच्या इथे येऊन थांबतो आणि त्यानंतर RNA न्यूक्लिओटाइड्स हे DNA मध्ये ऍड होत, काय म्हणूया आपण, न्यूक्लिओटाइड्स हे RNA पॉलिमरेजला त्यांच्या क्रमानुसार जोडत जातात आणि त्याच्यानंतर प्रतिलेखन पूर्ण होतं. तुम्ही फक्त डायग्राम बघताय आणि डायग्राम वरूनच तुम्हाला आरामात तुमचं उत्तर लिहिता येत आहे. मराठीवाल्यांसाठी खूप सोपं आहे. जे इंग्लिशवाले आहेत, इंग्लिश सेंटेन्स बनवायला आपल्याला थोडासा टाइम लागतो कधी कधी, किंवा जर तुम्हाला आता सवय झाली असेल, जर तुम्ही आता समर कॅम्प करणार आहात, समर कॅम्प मध्ये जेव्हा तुम्ही इंग्लिश बद्दल नवीन नवीन गोष्टी शिकाल आणि तुम्हाला थोडं त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होईल तुमच्यामध्ये आणि त्यावेळेस तुम्ही नक्कीच तुमचे सेंटेन्स स्वतःचे स्वतः बनवून लिहू शकाल. टीचर, डायग्राम कशी लिहायची हे सुद्धा आपण शिकूया. टीचर तुम्ही थोडी हेल्प करशाल का? हो हो, मी तुम्हाला प्रत्येक डायग्राम वरून उत्तर कशी लिहायची हे तुम्हाला आपण जेव्हा धडा शिकू ना त्यावेळेस मी तुम्हाला नक्की समजावून सांगेन. ठीक आहे टीचर, थँक्यू. ओके. कारण की बऱ्याच धड्यांमध्ये तुम्हाला डायग्राम्स आहेत आणि डायग्राम्स वरून तुम्ही आरामात उत्तर लिहू शकता. तुमचं ते काम खूप हलकं होईल. थँक्यू. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. मॅम थोडस समजून सांगता का? मी माईक माझा व्हिडिओ पण ऑफ ठेवलेला आहे तरी पण आवाज ब्रेक होतोय का? ओके ठीक आहे. आता कोणीतरी काहीतरी म्हंटल एक्सप्लेन करायला.
बरं मुलांनो, अजून एक तुम्हाला सांगायचं होतं. आपण सोमवार पासून हे चालू करतोय, आपले समर कॅम्प चालू होतात. तर समर कॅम्प मध्ये कधी कधी क्लासेस जे आहेत ते होऊ शकणार नाहीत. म्हणजे तुमचे समर कॅम्पचेच 2 वर्ग होतील. त्यावेळेस मग आपला रेग्युलर क्लास नाही झाला तर ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळेल, म्हणजे कधी 8:30 वाजता होईल तर कधी 7:30 वाजता. त्यामुळे टाइम वरती नीट लक्ष ठेवा. ग्रुपमध्ये जेव्हा तुम्हाला मेसेज येईल टाइम आधी बघा की कोणत्या वेळेला आपला 10वीचा क्लास आहे आणि कोणत्या वेळेला आपला समर कॅम्प आहे. समर कॅम्प मध्ये तुम्हाला 9 टोटल गोष्टी वेगवेगळ्या शिकायला मिळणार आहेत. 9 गोष्टींबद्दल तुम्हाला वेगवेगळं जाणून घ्यायला मिळणार आहे. तर ते 9 क्लासेस तुमचे सगळे हे समर कॅम्पचे होतील आणि उरलेले जे काही क्लासेस आहेत ते 10वीचे होतील. ठीक आहे. ओके मॅडम. त्यामुळे हा, तुमच्यापैकी कोणी असं पर्सनल ट्युशन वगैरे लावलं आहे का? नो मॅम. नो मॅम. तसं ओके. मला असं नाही वाटत की तुम्हाला. हा मॅम. हाँ तो ये